नमस्कार. सर्वांचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. ही एक कथा आहे एका महापुरुषाची, युगनिर्मात्याची, ज्याने अस्पृश्यतेच्या अंधारातून समाजाला समानतेच्या प्रकाशात नेले, ज्याच्या लेखणीने संविधान रचले आणि ज्याच्या संघर्षाने कोट्यावधीचे आयुष्य घडवले. नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. एक विचार, एक चळवळ, एक क्रांती. आज आपण पाहणार आहोत त्यांच्या जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंतचा अविस्मरणीय प्रवास. शिक्षण, संघर्ष, समाज सुधारणा, संविधान निर्मितीचा इतिहास. चला तर मग प्रेरणादायी जीवनयात्रेला आरंभ करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे बाबतीत जर पाहिले तर बुद्धीचा उपयोग भाकर, शिक्षण आणि राज्यसत्ता मिळवण्यासाठी केला पाहिजे असे विचार होते. भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारताचे महान संविधानसुधारक, कायदेतज्ञ, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ आणि राज्यघटनेचे शिल्पकार होते. जन्म आणि कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिल्यास यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महू छावनी, मध्य प्रदेश, सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणून पूर्वी म्हणत होते. वडील रामजी मालोजी सकपाल ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सुभेदार होते. शिस्तप्रिय होते, शिक्षणावर भर देणारे होते. आई भीमाबाई सकपाल धार्मिक, सहनशील आणि कष्टाळू होत्या. आंबेडकरांचे जन्म किंवा जयंती 14 एप्रिलला भारत, नेपाळ, श्रीलंका, ब्रिटन, अमेरिका, जपान इत्यादी देशामध्ये साजरा केला जातो. बाबासाहेब हे नाव एक गौरव, एक भावना. बाबासाहेब हे केवळ टोपण नाव नव्हे, तर संपूर्ण समाजाने दिलेला प्रेमाचा, श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा सन्मान आहे. हे नाव कसे आणि का रूढ झाले तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना लोकांनी बाबासाहेब असे प्रेमाने आणि आदराने संबोधायला सुरुवात केली. बाबा म्हणजे वडील आणि साहेब म्हणजे आदराचा दर्जा. एकत्रितपणे आदरणीय वडील अशी भावना व्यक्त होते. त्यांनी समाजासाठी दिलेलं शिक्षण, न्याय, हक्क, आत्मसन्मान आणि संविधानाचं दान यामुळे लोकांनी त्यांना वडिलांसारखे मानायला सुरुवात केली. त्यांचे काही उद्गार होते जे आपल्याला समाजाला नेहमीच प्रेरित करून गेले. त्यामध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. याचा अर्थ शिक्षण, एकता आणि संघर्षातूनच परिवर्तन होते. जीवन हा संघर्ष आहे असे म्हणत, यशासाठी झगडावंच लागतं असं त्यांचं मत होतं. माझा जीवनाचा उद्देश मानवता आहे, माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे असे ते म्हणत. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर हक्क मागण्यापेक्षा झगडण्यामध्ये आपण जास्त असणे गरजेचे आहे. न्याय हे माझं मूल्य आहे. समतेसाठी न्याय हाच खरा मार्ग आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर महार जातीत जन्म, एकूण 14 भावंडापैकी ते शेवटचे अपत्य. लहानपणापासूनच विषम सामाजिक परिस्थितीचा अनुभव असल्यामुळे वडिलांनी शिक्षणावर दिलेल्या भरामुळे अभ्यासाची गोडी लागली आणि शिकवणुकीचे बीज त्यांच्या मनात लहानपणापासूनच रोवले गेले. त्यांचं मूळ गाव जर पाहिलं, मूळ नाव यांचं आहे आंबडवे. गावाचं नावावरून त्यांच्या नावामध्ये समाविष्ट झालेलं आपल्याला दिसतं. रत्नागिरीमधील कोकण विभाग, महाराष्ट्रामध्ये हे गाव आहे. आजचे नाव आंबेडकर. गावाचे नाव बाबासाहेबांच्या सन्मानार्थ बदलले गेले. विशेष महत्त्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव म्हणजे त्यांचा सामाजिक सांस्कृतिक वारसा. आंबेडकर हे गाव आज गौरवाने डॉक्टर आंबेडकरांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. गावात स्मारक, संग्रहालय आणि बाबासाहेबांच्या आठवणींना जपणारी स्थळे विकसित करण्यात आली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अस्पृश्य समाजातल्या महार जातीतील कुटुंबामध्ये झाला.
त्या काळी समाजात या वर्गाकडे अत्यंत हीन नजरेने पाहिले जात असे. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ हे शिक्षणप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय होते. त्यांनी आपल्या मुलांवर शिक्षणाचे संस्कार दिले. भाऊ बहिणींची संख्या ही 14 भावंडांमध्ये सर्वात धाकटे अपत्य होते. बालपणीच आईचे निधन झाल्याने मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण गेले. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत बाबासाहेबांनी ज्ञानाचा प्रकाश घेतला. शालेय शिक्षण पाहिल्यास तर सातारा व मुंबई येथे शाळेमध्ये आणि वडिलांच्या बदलीमुळे विविध ठिकाणी शिक्षणाला सुरुवात झाली. विद्यार्थी दशेच्या अस्पृश्यतेचा कटू अनुभव आला. पाणी पिण्यास मनाई, इतर विद्यार्थ्यांपासून वेगळं बसवले जात, शिक्षकही स्पर्श न करता शिकवत, शाळेत अस्पृश्य म्हणून भेदभावाचा सामना करावा लागला. तर उच्च शिक्षणामध्ये एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई अस्पृश्य समाजातील पहिला पदवीधर विद्यार्थी झालेला दिसतो आपल्याला. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश हा त्या काळातील ऐतिहासिक टप्पा होता. शिक्षणासाठी वडिलांची प्रेरणा आणि समाजाच्या विरोधात संघर्ष त्यांनी केलेला आहे. विदेशातील शिक्षण बघितलं तर कोलंबिया विद्यापीठा न्यूयॉर्कमध्ये USA 1913 ते 1916 MA इन इकॉनॉमिक्स 1950 ॲन्शियंट इंडियन कॉमर्स या विषयावरती निबंध लिहिला. PhD 1927 द इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. कोलंबिया विद्यापीठाने त्यांना गोल्ड मेडलचे गौरवले. प्राध्यापक जॉन डेवी यांचा प्रभाव त्यांच्यावरती दिसून येतो. सामाजिक न्याय, मानवतावाद यांची बीजे रुजलेली दिसतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इंग्लंडमध्ये DSc इकॉनॉमिक्समध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी आर्थिक धोरणावर सखोल अभ्यास म्हणून लिहिलेला दिसतो. गेज इन लंडनमध्ये बॅरिस्टर ॲट लॉ 1923 कायद्याचे शिक्षण घेतले. इंग्लंडमध्ये सामाजिक सुधारणा व समतेची तत्त्वे आत्मसात केली. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे 3 डॉक्टरेट पदव्या मिळवणारे पहिले भारतीय आहेत. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारला. त्यांच्या शिक्षणामुळे ते एक प्रगल्भ अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ झाले. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड हे त्यांचं आयुष्यच सिद्ध करतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या जर पाहिल्या तर BA 1912 मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या विषयाचा अभ्यासामध्ये दिसून येतो. MA 1915 कोलंबिया विद्यापीठ USA ॲन्शियंट इंडियन कॉमर्समध्ये केलेलं दिसतं. PhD 1927 कोलंबिया विद्यापीठमध्ये USA प्रबंध होता द इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि DSc 1923 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स अ ओरिजिन अँड सॉल्युशन आणि पुढे बॅरिस्टर ॲट लॉ 1923 गेज इन लंडन इंग्लंडहून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. LLD ही 1952 कोलंबिया विद्यापीठ सन्माननीय डॉक्टरेट पदवी त्यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली. डिलीट 1955 उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद सन्माननीय साहित्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या क्षेत्रातील उद्गाराबद्दल गौरवण्यात आले. एकूण प्राप्त पदव्या व सन्मान पाहिल्यास PhD, DSc, LLD, डिलीट, बॅरिस्टर ॲट लॉ, MA, BA इतके दिसतात. अजूनही या भरपूर आहेत. डॉक्टर बाबासाहेब हे भारताचे सर्वाधिक शिक्षण घेतलेले नेते होते. त्यांनी शिक्षणाचा उपयोग सामाजिक क्रांतीसाठी केलेला आपल्याला दिसून येतो. यांच्या महत्त्वाच्या काही नेमणुका होत्या, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. 1947 घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये भारताची प्रगत धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यघटना तयार केली. त्यांनी समता, बंधुता, न्याय या तत्वावर आधारित संविधानाची रचना केली. घटनेचा मसुदा तयार करताना 26 नोव्हेंबर 1949 रोजी केलेले भाषण आजही प्रेरणादायी आहे. ते म्हणतात की मी माझ्या जीवनात अनेक पदावर काम केले, पण राज्यघटना लेखन ही माझी सर्वात मोठी जबाबदारी होती. त्यानंतर भारताचे पहिल्या कायदा मंत्री, द फर्स्ट लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून देखील काम केलेले आहे. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. कायद्यातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हिंदू कोड बिल सादर करून स्त्रियांना समान वारसा हक्क, विवाह, घटस्फोटाचे हक्क मिळवून दिले. या विधेयकावर मतभेद झाल्याने त्यांनी 1951 मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलेला दिसून येतो.
संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी म्हणून देखील काम केलेलं आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान मसुदा समितीची स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर 2500पेक्षा जास्त कलमावर सखोल अभ्यास करून त्यांनी राज्यघटना तयार केलेली आपल्याला दिसून येते. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्यामध्ये बघितले तर शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हे त्रिसूत्री ब्रीद वचन समाजाला त्यांनी दिले. शिक्षण हेच शस्त्र मानले आणि त्याचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी केला. शिक्षण प्रसारासाठी कार्य, शिक्षण हे मानवाच्या उन्नतीचे साधन आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले. दलित, बहुजन समाजात शिक्षणाची ज्योत पेटवली. जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित होत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती शक्य नाही असे त्यांनी ठामपणे मांडलेले आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1945 केली. शिक्षणात सामाजिक न्याय व समतेचे मूल्य रुजवण्यासाठी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई, मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद आणि इतर संस्थेची देखील स्थापना त्यांनी केली. गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. ग्रंथालय वाचन संस्कृतीवर त्यांनी भर दिला. त्यांनी स्वतः 50,000हून अधिक पुस्तके जमा केली होती. माझे ग्रंथालयच माझे घर खरे विश्व आहे असे ते म्हणत. विद्यार्थ्यांनी सतत वाचन करावे, विचार करावा असे ते सांगत. जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जागतिक विचारांची प्रेरणा करण्याचे कार्य, शिक्षणात धर्मनिरपेक्षता, मानवता आणि विज्ञाननिष्ठता यांचा आग्रह त्यांनी केलेला दिसतो. ते म्हणतात, मी समाजाच्या तळागाळातील माणसासाठी जन्मलो आहे. त्यांचं जीवन सुसह्य केल्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी लढा दिलेला दिसतो आपल्याला. अस्पृश्यता ही सामाजिक गुलामी मानून त्यांनी तिचा तीव्र विरोध केला. संविधानात अनुच्छेद 17 अंतर्गत अस्पृश्यतेसाठी बंदी घातली. दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर झटले. अस्पृश्यता हा एक समाजावरती लागलेला कलंक आहे, तो पुसून टाकलाच पाहिजे असे ते म्हणत. त्यानंतर मंदिर प्रवेश आंदोलन देखील त्यांनी घडवून आणलेले दिसून येतात. दलितांना धर्मस्थळी प्रवेश नाकारला जात होता, त्याविरुद्ध तीव्र आंदोलने त्यांनी केली. काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक 1923 मंदिरात प्रवेशासाठी ऐतिहासिक संघर्ष केला त्यांनी. अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती, पर्वती मंदिर सत्याग्रह पुणे असे काही त्यांच्या आंदोलनं आपल्याला दिसून येतात. या चळवळींनी मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले गेले. सार्वजनिक पाणवठ्यावरती हक्क मिळवून दिला. महाडचा चौदार तळे सत्याग्रह 1927 पाण्याच्या हक्कासाठी पहिला ऐतिहासिक लढा झाला. अस्पृश्यांनाही सार्वजनिक विहिरी, तलाव, नळ यांचा वापर करण्याचा हक्क मिळावा म्हणून संघर्ष केले. या सत्याग्रहामुळे सामाजिक न्यायाचे नवे पर्व सुरू झाले. महिलांच्या हक्काचा पुरस्कार ह्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामध्ये स्त्रियांना शिक्षण, नोकरी, संपत्तीवर अधिकार, विवाहासंबंधी स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न, हिंदू कोड बिल सादर करून महिलांना समान वारसा हक्क आणि घटस्फोटाचा अधिकार मिळवून दिला. त्यांच्या विचारात स्त्री पुरुष समानता हे मूलभूत तत्त्व देखील दिसून येते. राजकीय सत्ता ही म्हणजे केवळ सरकार बनवणे नव्हे तर समाजाला नव्याने घडवणे होय असे आंबेडकरांचे मत असत. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष जे 1936 इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. सामाजिक न्याय आणि मजुरांचे हक्क हे या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट होते. 1937 मुंबई विधानसभेत 13 जागा जिंकल्या. ही मोठी राजकीय घवघवीत कामगिरी होती. भूसुधारणा, औद्योगिक कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांचे न्याय प्रश्न यावर आवाज उठवला. अस्पृश्य समाजासाठी आवाज मिळवून दिला. त्यानंतर अखिल भारतीय कास्ट फेडरेशन, शेड्यूल कास्ट फेडरेशन हे 1942 त्यांनी स्थापन केले. स्वतंत्र मजूर पक्षाच्या जागी स्थापन झाले. अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक एकतेसाठी प्रयत्न केला. काँग्रेस आणि इतर पक्षातील दलिताविरोधात धोरणाचा निषेध केला. बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी हा एक नवा मंच दिला. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया याची स्थापना 1956 झाली. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 1957 त्यांच्या विचारधारेवर आधारित ही पार्टी स्थापन झाली. समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वावर आधारित होती. याचा उद्देश सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्रांती घडवणे हा होता. बाबासाहेबांच्या राजकीय कार्याचा वारसा पुढे नेणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरला.
अनिलेशन ऑफ कास्ट 1936मध्ये यांनी लिहिलेलं पुस्तक दिसून येतं. जातीव्यवस्थेचा तीव्र निषेध करणारा आणि क्रांतिकारक ग्रंथ होता. हिंदू समाजव्यवस्थेतील अन्याय आणि भेदभावावरती कठोर प्रहार होता. गांधीजींची वैचारिक मतभेद उघड करणारे हे लेखन होते. जातपात नष्ट झाली पाहिजे, अन्यथा लोकशाही ही एक ढोंग ठरेल असे ते म्हणत. शिकवणं आणि लिहिणं हे परावर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे असे ते म्हणत. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, द ओरिजिन अँड इट्स सॉल्युशन 1923मध्ये त्यांनी लिहिलेलं दिसतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये PhD प्रबंधासाठी हा लिहिला गेला. भारतातील चलनव्यवस्था, त्यातील दोष आणि ब्रिटिश धोरणांचे विश्लेषण, भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्वायत्ततेसाठी मौलिक विचार मांडले. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स 1955मध्ये भाषावार प्रांतरचनेवर विचार, भाषा आधारित राज्यरचना ही देशाच्या एकतेसाठी घातक ठरू शकते असा इशारा दिला. भारत हा राष्ट्र म्हणून आधी निर्माण झाला पाहिजे, नंतर भाषेवर आधारित राज्य निर्माण झाले पाहिजे असे ते म्हणत. द बुद्ध अँड हिज धम्म 1957मध्ये बौद्ध धर्म तथागत बुद्ध यांच्या विचारांचे सुलभ आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण देते. बुद्धांचे तत्त्वज्ञान समता, करुणा, प्रथा यावर आधारित होते. धर्मांतरानंतर नवबौद्ध चळवळीचा मुख्य आधार ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम आणि ग्रंथ ह्या ठरला आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे. इतर उल्लेखनीय लेखन त्यांचे होते हू वेअर द शूद्राज, द अनटचॅबिलिटी, हू वेअर अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, वेटिंग फॉर विजा, रिडल्स इन हिंदुइझम. हा ग्रंथ रिडल्स इन हिंदुइझम विवादग्रस्त पण अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. आंबेडकर यांचे प्रमुख वृत्तपत्र आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये मूकनायक 1920मध्ये मराठीमध्ये दलितांचा आवाज आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी होता. बहिष्कृत भारत 1927मध्ये मराठीमध्ये होता. अस्पृश्य समाजाच्या समस्या आणि अधिकार यावर प्रकाश टाकण्यासाठी होता. जनता हे वृत्तपत्र ह्याची 1930मध्ये स्थापना झाली. मराठीमध्ये होता. सामाजिक व राजकीय जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. त्यानंतर समता 1936मध्ये मराठीमध्ये समतेचे तत्त्वज्ञान आणि समाज सुधारणा प्रसार याच्यासाठी उद्दिष्ट ठेवून चालू केलेला होता. त्यानंतरचा प्रबुद्ध भारत 1956मध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये होता. बुद्ध धम्म आणि प्रबुद्ध समाज निर्मितीचा प्रसार यामधून केला गेला. मूकनायक 31 जानेवारी 1920मध्ये मराठीमधून मुकांचा नायक म्हणजे जे बोलू शकत नाहीत अशांचा नेता. उद्दिष्ट दलित समाजाच्या समस्या, सामाजिक स्थिती, भेदभाव आणि हक्क यावर प्रकाश टाकणे हे बाबासाहेबांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र होते. दलित समाजाच्या आवाजासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरले. बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927मध्ये मराठीमध्ये हे वृत्तपत्र विशेष बहिष्कृत वर्गाच्या समस्या, शिक्षण आणि सामाजिक हक्कावरती केंद्रित होते. उद्दिष्ट सामाजिक सांस्कृतिक अन्यायाविरुद्ध जागृती निर्माण करणे हा होता. यामधून बाबासाहेबांनी दलित समाजासाठी न्यायाची आणि समतेची मागणी केलेली दिसते. जनता हे वृत्तपत्र 24 नोव्हेंबर 1930मध्ये मराठीमधून सुरू केले. सुरुवातीला हे वृत्तपत्र बहिष्कृत भारत या नावानेच प्रसिद्ध होते. नंतर त्याचे नाव जनता असे ठेवण्यात आले. हे एक सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयावरती लक्ष केंद्रित करणारे वृत्तपत्र होते. दलित समाजाची मते, प्रश्न जनतेपुढे मांडण्याचे हे एक प्रभावी माध्यम होते. प्रबुद्ध भारत याची स्थापना 1956मध्ये सुरू केली. धर्मांतरानंतर अर्थ आहे जागृत भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर प्रबुद्ध समाजाची निर्मिती करण्यासाठी ही संकल्पना मांडली. प्रबुद्ध भारत हे नाव शिक्षित, जागरूक आणि समताधिष्ठित भारताचे प्रतीक बनले. आजही हे नाव दलित बौद्ध चळवळीचे प्रतीक मानले जाते. बहिष्कृत हितकरणी सभा ह्या संस्थेची स्थापना 20 जुलै 1924मध्ये. उद्दिष्ट बहिष्कृत म्हणजे दलित समाजासाठी शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि हक्क मिळवून देणे हे होते. अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष होता. हे बाबासाहेबांचे पहिले सामाजिक कार्य करणारी संस्था होती. यामार्फत शाळा, वसतिगृहे, ग्रंथालये स्थापन करण्यात आले. याचे ब्रीदवाक्य होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पीपल्स एज्युकेशन सोसायटी
याची स्थापना 8 जुलै 1945मध्ये. याचे उद्दिष्ट शिक्षणाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करणे, दलित, मागास, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणे. बाबासाहेबांनी या संस्थेमार्फत अनेक शैक्षणिक संस्था सुरू केल्या, ज्यामध्ये सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईमध्ये, मिलिंद महाविद्यालय औरंगाबादमध्ये आणि सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ मुंबईमध्ये. आज ही संस्था सक्रिय असून शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान देत आहेत. समता सैनिक दल 1927मध्ये सुरू केली. याचे उद्दिष्ट बाबासाहेबांचे विचार व सामाजिक क्रांती जनतेपर्यंत पोहोचवणे हे होते. समाजात समता व बंधुता निर्माण करणे, अनुशासित कार्यकर्ते घडवणे. हे एक शिस्तबद्ध स्वयंसेवक संघटन होते, जे बाबासाहेबांच्या जाहीर कार्यक्रमात सुरक्षा आणि नियोजन करत असे. आजही या संघटनेचे कार्य देशभर चालू आहे. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. आंबेडकरांच्या निधनानंतर 3 ऑक्टोबर 1957 रोजी याची स्थापना झाली. राजकीय उद्दिष्ट ठेवून याची निर्मिती करण्यात आली. दलित, मागासवर्गीय, गरीब, अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करते. भारतीय संविधानाच्या मूल्यावर आधारित समाज निर्माण करणे. बाबासाहेबांनी काँग्रेस किंवा इतर पक्षामध्ये राहून राजकीय हक्क मिळवला नाही, हे जाणून स्वतंत्र राजकीय पक्षाची संकल्पना मांडली होती. याआधी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष व शेड्यूल कास्ट फेडरेशनची देखील स्थापना केली होती. सारांश जर पाहिला तर बहिष्कृत हितकर्णी सभा 1924मध्ये दलित समाजाचे शिक्षण व सुधारणा करणे हे उद्देश होते. त्यानंतरची संघटना पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना 1945मध्ये उच्च शिक्षणाची संधी निर्माण करणे हा उद्देश होता. पुढील संघटना होती समता सैनिक दल, जी स्थापना 1927मध्ये समतेसाठी लढणारे कार्यकर्ते तयार करणे हा होता. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया 1957मध्ये राजकीय प्रतिनिधित्व व सामाजिक न्याय मिळवणे हा उद्देश होता. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख व्याख्याने काही प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये त्यांनी मनुस्मृती दहन दिन 25 डिसेंबर 1927मध्ये महाड या ठिकाणी केले. अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध खुलेआम विरोध केला. समानतेचा अधिकार प्रत्येकाला असावा ही बाब ठामपणे मांडली. महाड सत्याग्रहामध्ये व्याख्यान 1927मध्ये झाले. आम्हाला पाण्याचा अधिकार हवा आणि तो कोणत्याही धर्मग्रंथाने नाकारू शकत नाही, असे ते बोलले होते. सामाजिक स्वातंत्र्याची घोषणा त्यांनी केली. पुणे करारानंतरचे भाषण 1932मध्ये राजकीय हक्क हे सामाजिक हक्काशिवाय अपुरे आहेत, असे ते म्हटले होते. यांचे मुख्य विचार जर पाहिले तर समता म्हणजे केवळ कायद्यापुढे समानता नव्हे, तर मनाने, कृतीने, संधीने समानता हवी. समानता ही लोकशाहीची प्राणवायू आहे, असे ते म्हणत. धर्माबाबतीत जर पाहिले तर धर्म आणि सामाजिक सुधारणा 1936मध्ये झालेली आहे. त्यांनी हिंदू धर्माची मूळतः जातीय रचना उघड केली. धर्म जर माणसाला बांधतो, अपमानित करतो, तर तो धर्म नसून अंधश्रद्धा आहे, असे ते म्हणत. मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही, असे 1935मध्ये बोलले. हा इतिहासातील सर्वात मोठा धार्मिक निर्धार होता. धर्म म्हणजे माणसाचे आत्मिक व मानसिक स्वातंत्र्य आहे, असा त्यांचा विश्वास होता. बौद्ध धर्म याचा स्वीकार 1956मध्ये दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी घेतला. त्यांनी बुद्धाचे विचार मांडले: प्रज्ञा, करुणा, समता. धर्मात समानतेला बोध आणि बुद्धत्वाचा मार्ग त्यांनी समाजाला दिला. राजकारणामध्ये प्रमुख काही व्याख्याने होती, ज्याच्यामध्ये गोलमेज परिषदेमधील भाषण 1930 आणि 32मध्ये लंडन या ठिकाणी त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर दलितांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व मांडले. आम्ही हिंदू समाजात जन्मलो आहोत, पण आम्ही त्याचे भाग आहोत असे नाही, असे ते बोलले. भारताचे राज्यघटनाकार म्हणून संविधान सभेतील अंतिम भाषण 26 नोव्हेंबर 1949मध्ये झाले. राजकीय स्वातंत्र्य हे अपुरे आहे जोपर्यंत सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नाही तर. त्यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समतेचा विचार संविधानात रुजवला. लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे निवडणूक नव्हे, तर ती आचारसंहिता, आवाज मिळवण्याचा हक्क आणि स्वतंत्र विचार करण्याची मुभा म्हणजे लोकशाही, असे त्यांनी सांगितले. शिक्षणाबाबतीत काही त्यांचे प्रमुख व्याख्यानं होती. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही अमर घोषणा त्यांनी दिली. बाबासाहेबांनी शिक्षणाला क्रांतीचे शस्त्र मानले. शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे, असे ते म्हणत.
कोल्हापूरमध्ये 1929मध्ये शैक्षणिक परिषदेत भाषण देताना शिकल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही असे ते बोलले. त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृहे उभारले. मुंबईतील सावरकर स्मारक या ठिकाणी भाषण देताना 1950च्या दशकात ज्ञानाशिवाय स्वातंत्र्याची कल्पना केवळ भ्रम आहे असे ते बोलले. ज्ञानदानाचे कार्य ते गरीब व दलित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. बाबासाहेबांनी स्वतः शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षण घेतले, म्हणून ते जाणून होते की गरिबांसाठी आर्थिक मदत किती महत्त्वाची आहे. त्यांनी अनेक ठिकाणी दलित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. बहिष्कृत हितकर्णी सभा व इतर संस्थांमार्फत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी, वसतिगृह सुविधा पुरवण्यात आल्या. त्यांच्या पुढाकाराने शेकडो दलित विद्यार्थी शिक्षित होऊन समाजसेवक, डॉक्टर, वकील, शिक्षक झाले. ग्रंथालयाची देखील स्थापना केली. आंबेडकर स्वतः ग्रंथप्रेमी व अभ्यासू व्यक्ती होते. त्यांच्याकडे 50,000हून अधिक पुस्तके होती. त्यांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक व विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये सुरू केली. सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय यासारख्या संस्थांमध्ये ग्रंथालये उभे राहिली. दलित समाजाला वाचनाची सवय लागावी, विचारमंथन वाढावे यासाठी त्यांनी ज्ञानगंगा निर्माण केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे शिक्षणाचे ब्रीदवाक्य केले. शिक्षण हेच माणसाला गुलामीतून मुक्त करण्याचे साधन आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी दलित समाजाला सांगितले, तुमच्या उद्धाराचे शस्त्र शिक्षण आहे, ते मिळवा. हे शस्त्र बलाढ्य आहे. बहिष्कृत भारत संस्थेचे कार्य आणि याची सुरुवात 1927मध्ये पत्रिका म्हणून झाली. स्थापना याची 3 एप्रिल 1927 मराठीमधून झाली. संस्थापक आंबेडकर स्वतः होते. ही एक मासिक स्वरूपातील पत्रिका होती. उद्दिष्ट याचे अस्पृश्य, दलित, मागासवर्गीय समाजाचे हक्क, त्यांच्या समस्या, अन्यायाविरोधातील आवाज निर्माण करणे हा होता. अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या बातम्या प्रसिद्ध करणे हे त्याचे कार्य होते. समाजात दलितांवरती होणारा शोषण, अत्याचार, जातीय भेदभाव यांचे सत्य बातमी लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. कोणतेही मुख्य प्रवाहातील माध्यम दलिताविषयी लिहित नव्हते. म्हणूनच बाबासाहेबांनी हे माध्यम निर्माण केले. गावोगावी होणाऱ्या अमानुष घटना, शैक्षणिक भेदभाव, पाण्याचा नकार, मंदिर प्रवेश नाकारणे यावर बातम्या प्रसिद्ध केल्या जात. लोकजागृतीसाठी सत्य वृत्तांकर होते. समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनले. बहिष्कृत भारत ही एक केवळ पत्रिका नव्हती, तर एक सामाजिक चळवळीची मशाल होती. समानता, स्वातंत्र्य, शिक्षण, आत्मसन्मान यावर आधारित लेख, भाषणे, विचार यामध्ये प्रकाशित होत. बाबासाहेबांचे वैचारिक लेख, कायदे, घटनात्मक विचार, शिक्षणाचे महत्त्व यावरही मांडले जात. लोकांना स्वतःच्या हक्काबाबत जागरूक करण्यासाठी ही पत्रिका महत्त्वाची ठरली. समाजक्रांतीसाठी वापरलेले साधन म्हणून याकडे पाहिले गेले. बहिष्कृत भारत या माध्यमातून बाबासाहेबांनी महाड सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, चौदार तळे सत्याग्रह यासारख्या आंदोलनाची दिशा दिली. पत्रिकेतील मजकुरामुळे दलित समाजात आत्मभान जागृत झालेले दिसून येते. महाड सत्याग्रह 1927मध्ये पाण्याच्या अधिकारासाठी पहिला ऐतिहासिक संघर्ष होता. ब्रिटिश राजवटीत अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी घेण्यास बंदी होती. महाड हे जिल्हा रायगडमधील चौदार तळे हे नगरपालिका अखत्यारीतील होते, पण दलितांना तिथे पाणी घेण्यास परवानगी नव्हती. महाड नगरपालिकाने तळे सर्वांसाठी खुले जाहीर केले, पण सवर्णांसाठी विरोध केला. सत्याग्रहाची सुरुवात 20 मार्च 1927मध्ये आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाली. देशभरातून आलेल्या हजारोहून अधिक दलित कार्यकर्त्यासह आंबेडकरांनी महाड येथे सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी चौदार तळ्यावरती जाऊन स्वतः पाणी पिऊन दलित समाजाला हक्क बजावला. हे एक क्रांतिकारी पाऊल होते. पाण्याच्या अधिकारासाठीचा भारतातील पहिला लढा होता. सत्याग्रहाचा उद्देश सार्वजनिक स्थळावरती दलितांना प्रवेश व वापराचा समान हक्क असावा. अस्पृश्यता विरोध हा समाज सुधारणेचा केंद्रबिंदू बनावा. दलित समाजात आत्मसन्मान व आत्मभान निर्माण करणे हे होते. सवर्ण समाजाला विरोध. सत्याग्रहानंतर सवर्णांची तळे शुद्धीकरण करून दलितांना अपमान केला, त्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला. पुढील परिणाम आणि भूमिका. बाबासाहेबांनी नंतर असे जाहीर केले की पाण्याच्या हक्कासाठी हा लढा नव्हे तर माणसाच्या हक्कासाठी लढा आहे.
त्यानंतर 1927 साली मनुस्मृतीचे दहन देखील महाडमध्येच करण्यात आले. हा सत्याग्रह पुढे अनेक सामाजिक आंदोलने आणि कायद्यातील बदलांचा पाया ठरला. महाड सत्याग्रहाबाबतीत जरा सारांश पाहायचा झाला तर महाड रायगड या ठिकाणी आहे. 20 मार्च 1927मध्ये हे झाले. दलितांना चवदार तळ्यावरून पाणी मिळावे हा उद्दिष्ट होता. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. भारतातील पाण्याच्या अधिकारासाठीचा पहिला सत्याग्रह होता आणि अस्पृश्यता विरोधी जनजागृती आत्मसन्मानाचा संदेश हा प्रभाव होता. अंबादेवी मंदिर सत्याग्रह अकोले या ठिकाणी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठीचा सामाजिक संघर्ष होता. अंबादेवी मंदिर अकोला शहरातील एक प्रसिद्ध व प्राचीन मंदिर होते. अस्पृश्यता प्रथेच्या अंतर्गत दलितांना व मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई होती. ही धार्मिक विषमता आणि सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. सत्याग्रहाची सुरुवात 1930च्या दशकात झालेली दिसून येते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारलेला होता. दलित समाजातील कार्यकर्त्यांनी अकोल्यात एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने मंदिर प्रवेशासाठी आंदोलन सुरू केले. याचा उद्देश धार्मिक स्थळे ही सर्वांसाठी असावीत, कोणत्याही जाती धर्माचा भेद न करता दलितांसाठी धार्मिक अधिकार व आध्यात्मिक आत्मसन्मान मिळावा असा होता. मंदिर प्रवेश हा समानतेचा अधिकार आहे हे समाजाला पटवून देणे हे होते. सवर्ण समाजाचा विरोध. या सत्याग्रहात स्थानिक पुरोहित व सवर्ण समाजाकडून तीव्र विरोध झाला. दलित सत्याग्रहींना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला. काही ठिकाणी तणाव व सामाजिक संघर्ष निर्माण झाले. परिणामांनी महत्त्व पाहिल्यास अकोल्यातील अंबादेवी सत्याग्रहामुळे राज्यभरात व देशभरात मंदिर प्रवेशासाठी जनजागृती झाली. यानंतर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन उभे राहिले. उदाहरणार्थ नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह. या आंदोलनामुळे पुढे सरकारने मंदिर प्रवेश अधिनियम लागू केला. समाजात समानता आत्मसन्मानाचा विचार बळावला गेला. मुखेड सत्याग्रह 1931मध्ये. मुखेड बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रामधले आहे. 1931मध्ये हे घडून आलेले आहे. सामाजिक परिस्थिती. मुखेडमध्ये अस्पृश्यांना गावातील सार्वजनिक ठिकाणी व पाणी धारणेच्या अधिकारांसाठी अडचणी होत्या. विशेषतः त्यांना पिण्याच्या पाण्याचे, सार्वजनिक चावडी, मंदिर इत्यादीवर प्रवेश मिळत नव्हता. बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेऊन या अत्याचाराला विरोध करण्यासाठी मुखेड सत्याग्रह आयोजित करण्यात आला. सत्याग्रहाचे उद्दिष्ट काय तर समानतेचा अधिकार, दलित समाजाला सार्वजनिक स्थानावरती समान हक्क मिळावा, अस्पृश्यतेविरोधी संघर्ष, समाजातील अस्पृश्यतेच्या परंपरेचा विरोध करणे, दलित सन्मान, तर दलित समाजाच्या हक्काची रक्षा करणे आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देणे हा होता. सत्याग्रहाची सुरुवात. आंदोलनाची सुरुवात करण्याचे ठिकाण मुखेड येथे एक सार्वजनिक ठिकाण, चावडी किंवा तळे निवडले गेले. सत्याग्रहाच्या माध्यमातून दलित समाजाचे सार्वजनिक पाणी वाटप आणि मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण सत्याग्रह केला. सत्याग्रहात सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सहभागी कार्यकर्त्यांमध्ये दलित आणि सामाजिक कार्यकर्ते देखील होते. या सत्याग्रहाला सवर्ण समाजाचा तीव्र विरोध मिळाला. त्यांना दलितांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देणे अशक्य मानले. त्याचवेळी सत्याग्रही दलितांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला. काही ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन न चालवता अत्याचार केले गेले. या सत्याग्रहाचा परिणाम सामाजिक समतेचा आवाज म्हणजे मुखेड सत्याग्रहामुळे आधुनिक भारतात समानतेचा आणि न्यायाचा संदेश गेला. आंदोलनाची दृष्टी आणि प्रेरणा यामुळे एक नवीन सामाजिक सुधारणा चळवळ सुरू झाली. आंदोलनाचे महत्त्व. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आत्मसन्मान हीच सर्वोच्च युद्ध आहे. यामुळे दलित समाजाच्या अधिकारांची दिशा ठरवली. काळाराम मंदिर सत्याग्रह 1930मध्ये नाशिक, महाराष्ट्र या ठिकाणी झाले. काळाराम मंदिर नाशिकच्या प्रमुख मंदिरापैकी एक होते. यामध्ये अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. सवर्ण समाजाच्या धार्मिक भेदभावामुळे दलित समाजाला मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. याच विरोध करण्यासाठी आणि धार्मिक समानतेसाठी आंदोलने आयोजित करण्यात आले. सत्याग्रहाची सुरुवात ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाली. धार्मिक समतेच्या विचारसरणीमुळे मंदिर हा सर्व लोकांचा आहे, मंदिर प्रवेश हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे असे ते सांगितले.
याची सुरुवात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावरती करण्यात आला. सत्याग्रहात दलित समाजाचे कार्यकर्ते आणि समाजसुधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सत्याग्रही शांततापूर्वक मंदिर प्रवेशाचे अधिकार मागत होते. सत्याग्रहाच्या दरम्यान सवर्ण समाज मंदिरात दलितांना प्रवेश न देण्याचे आपले विरोध दर्शवत होते. यामध्ये प्रचंड तणाव व संघर्ष झाला आणि पोलिसांनी सत्याग्रही कार्यकर्त्यांवरती लाठीमार केला. तथापि बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व शांततापूर्वक आंदोलन करण्याचे होते आणि ते याच मार्गाने सत्याग्रह चालवित होते. धार्मिक समानता, प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माच्या स्थळामध्ये विशेषतः मंदिरामध्ये प्रवेशाचा समान अधिकार असावा. अस्पृश्यतेविरोधी लढा होता. अस्पृश्यतेच्या विरोधात जागरूकता निर्माण करणे आणि धार्मिक समतेचा प्रचार करणे हा होता. दलित समाजाच्या हक्काची रक्षा करणे आणि त्यांना त्यांच्या हक्काचा आविष्कार करण्याची संधी मिळवून देणे हा देखील होता. सामाजिक जागरूकता. काळाराम मंदिर सत्याग्रहामुळे सामाजिक समानता आणि धार्मिक अधिकार याबाबतीत जागरूकता निर्माण झाली. यामुळे पुढे धार्मिक समानतेचा विचार अधिक प्रगल्भ झाला आणि समाजात परिवर्तन घडले. यानंतर अनेक ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी चळवळीस प्रोत्साहन मिळाले. उदाहरणार्थ नाशिक, महाड, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन पुढे आले. या आंदोलनाचे परिणाम म्हणून सरकारने मंदिर प्रवेश समानता अधिनियम लागू केला. पर्वती मंदिर सत्याग्रह पुण्यामध्ये झाला. पर्वती मंदिर हे पुण्यातील एक प्रसिद्ध व प्राचीन मंदिर आहे. हे ब्राह्मण समाजाच्या नियंत्रणाखाली होते. अस्पृश्य व्यक्तींना या मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई होती. ही धार्मिक विषमता आणि मानवाधिकारांचे उल्लंघन होते. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा सत्याग्रह सुरू केला. अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजाला धार्मिक स्थळामध्ये प्रवेशाला हक्क मिळाला. सत्याग्रहांनी शांततेच्या मार्गाने पर्वती मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केले. सवर्ण समाजाकडून सत्याग्रहास तीव्र विरोध झाला. सत्याग्रहींना मंदिरात प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. तणावपूर्ण परिस्थिती, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. काही सत्याग्रहांनी अटक करण्यात आली, परंतु आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू राहिले. देवाचे मंदिर हे सर्वांसाठी खुले असावे ही भूमिका स्पष्टपणे मांडली गेली. दलित समाजाला स्वतःच्या धार्मिक श्रद्धा व्यक्त करण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी हा लढा दिला गेला. सार्वजनिक स्थळे, शिक्षण, मंदिरामध्ये समान अधिकार असावेत असे सांगितले. या सत्याग्रहामुळे पुणे व महाराष्ट्रात धार्मिक समानतेबाबत चर्चा सुरू झाली. सामाजिक सुधारणांची मागणी वाढली आणि अस्पृश्यांच्या अधिकारांचा प्रश्न केंद्रस्थानी आला. पुढे मंदिर प्रवेश कायद्याने प्रस्ताव व निर्णय यांना चालना मिळाली. आंदोलनाने दलित चळवळीला बळ दिले. धार्मिक ठिकाणी प्रवेश मिळवण्याच्या चळवळीचा भाग झाला. सामाजिक समानता जर पाहिली तर अस्पृश्यता निर्मूलन. आंबेडकरांनी जातीपातीवरती आधारित भेदभावाचे तीव्र विरोध केला आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी अनेक चळवळी केल्या, जसे महाड सत्याग्रह, मंदिर प्रवेश आंदोलन. समान नागरिक कायदा हे सर्व नागरिकांसाठी एक समान कायदा लागू असावा असा विचार त्यांनी मांडला. सर्वांसाठी समान संधी, नोकरी, शिक्षण आणि समाजात सर्व स्तरावर समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी संविधानात तरतूद केल्या. आरक्षणाची प्रणाली ही मागासवर्गीय समाजाला शैक्षणिक व रोजगाराच्या संधी देण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा संविधानात मांडला. धर्म व राष्ट्र यांची वेगळी ओळख त्यांनी करून दिली. धर्म हा खाजगी श्रद्धेचा विषय आहे आणि राष्ट्र चालवण्यासाठी धर्मावर आधारित भेदभाव होऊ नये असे त्यांचे मत होते. सर्व धर्म समान आहेत. बाबासाहेबांनी कोणत्याही एका धर्माला विशेष मान्यता न देता सर्व धर्मांना समान मानणाऱ्या राज्यघटनेची रचना केली. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म मानण्याचा आणि प्रचार करण्याचा, बदलण्याचा अधिकार असावा असे तरतूद त्यांनी संविधानामध्ये कलम क्रमांक 25 केले. महिलांना विशेष हक्क दिले. महिलांना समान अधिकार. स्त्रियांनी त्यांच्या शिक्षण, संपत्ती, विवाह, घटस्फोट बाबतीत समान अधिकारांची वकिली केली. हिंदू कोड बिल देखील प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले, ज्यामुळे महिलांना जमीन मालकी, घटस्फोटाचा हक्क, पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला. स्त्री पुरुष समानता यांनी सांगितलं. संविधानात स्त्री पुरुष समानतेची हमी त्यांनी स्पष्टपणे दिलेली दिसते.
राजकीय सहभाग महिलांना घेण्याचा व मतदानाचा अधिकार मिळवून दिला. डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी मूलभूत हक्काची निर्मिती केली. प्रत्येक नागरिकाला मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य व धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य, कायद्यासमोर समानतेचा अधिकार त्यांना दिला आहे. बालकामगार, बंधनकारक मजुरी, शोषण याविरुद्ध बंदी घालण्याचे हक्क दिले. सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाचा मूलभूत हक्क महत्त्वाचा मानला. गोलमेज परिषद 1930, 1931 आणि 1932 मध्ये झालेले दिसते. यांनी दलितांचे हक्क बजावलेले दिसतात. गोलमेज परिषद म्हणजे ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून भारतातील शासकीय धोरणावरती चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बैठक होती. 1930 ते 32 या दरम्यान 3 गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये भारतीय नेत्यांना इंग्रजी शासकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि दलितांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर आंबेडकर यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत 1931 मध्ये दलित समाजासाठी विशेष आरक्षणाची मागणी केली. त्याचा प्रमुख मुद्दा अस्पृश्यता आणि दलितांच्या हक्काचे गहन होता. ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावावरती दलितांना स्वतंत्र मताधिकार मान्य करणे हे त्यांनी मुख्य ठरले. दुसऱ्या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांची उपस्थिती होती. हे ऐतिहासिक ठरले आहे, कारण दलित समाजासाठी विशेष आरक्षण आणि राजकीय अधिकार मिळवून देण्याचा संघर्ष करत असताना त्यांनी मुलीगंतपण आणि जातीयवादाविरुद्ध अत्यंत तीव्र प्रतिका मिळवली. ब्रिटिश सरकारशी अशा निषेधाच्या परिषदेतील संवाद आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मताधिकार आणि आरक्षण मिळवण्याचा हक्क ठाम विरोध केलेला दिसतो. पुढचा मुद्दा बघतोय आपण. बहिष्कृत हितकरणी सभा 1924 मध्ये स्थापना झाली. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट दलित समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करणे आहे. मुख्य ध्येय दलित समाजाच्या स्थितीत सुधारणा करणे आणि सामाजिक समानता, अधिकार आणि शिक्षण देणे. शैक्षणिक विकासाच्या बाबतीत बहिष्कृत हितकरणी सभेने दलित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या आणि शैक्षणिक क्षेत्रात मूलभूत सुधारणा घडवल्या. शाळा आणि कॉलेजेसच्या स्थापनेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उभे केले. शिक्षणाचा प्रसार करून समाजाच्या सर्व स्तरावर जागरूकता वाढवणे हे संस्थेचे मुख्य कार्य होते. या सभेने दलितांना अस्पृश्यतेपासून मुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवले, सामाजिक जागरूकता निर्माण केली आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. संस्थेने समानता आणि बंधुतेच्या अधिकारासाठी विविध उपक्रम देखील सुरू केले. आर्थिक सशक्तता मिळवण्यासाठी संस्थेने स्वतंत्र व्यवसाय आणि नोकरीच्या संधी दिल्या. आर्थिक मदतीच्या कार्यक्रमाला आयोजित करून विविध आर्थिक सहाय्य दिले. त्यामुळे दलित समाजाच्या जीवनावरती सुधारणा झाली. वित्तीय स्वातंत्र्यता आणि सामाजिक न्याय यावर देखील बल दिला. पुणे करार हा 1932 मध्ये गांधीजींशी सहमती आणि बदल ह्यासाठी होता. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या स्वतंत्र मतदारसंघ आणि आरक्षणावरती हे झालेले दिसते. गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला, तर आंबेडकर यांनी दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करत होते. या करारात गांधीजींनी हिंदी समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघावर असलेला विरोध माघार घेतला आणि त्याऐवजी आरक्षणाच्या व्यवस्थेचा मान्यता दिलेली दिसून येते. गांधींच्या व्रतापुढे येणारे मतदारसंघ दलित समाजासाठी असावे लागणार नाहीत, परंतु त्याऐवजी आरक्षण दिले जाईल. पुणे करारानुसार दलित समाजाला आरक्षण देण्यात आले, जो आरक्षणाच्या माध्यमातून राजकीय प्रतिनिधित्व मिळवू शकेल. गांधीजींनी त्यांच्या अहिंसा आणि एकात्मतेच्या तत्त्वांचा समतोल ठेवून आरक्षणाची परवानगी दिली. मुख्य उद्देश पुणे कराराचा हा दलितांना आरक्षण, सामाजिक सुधारणा आणि आरक्षण दिले गेले, जेणेकरून दलित लोकांना प्रतिनिधित्व मिळाले. गांधींच्या विरोधामुळे स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या बाबतीत माघार घेतली आणि या करारामुळे दलित समाजासाठी राज्यव्यवस्थेच्या मुख्य धारीत स्थान मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झाला. पुणे कराराचा परिणाम काय दिसून येतो, तर दलित समाजाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आरक्षणाने विशेष प्रतिनिधित्व देण्याचा मार्ग मोकळा झाला. पुणे कराराने भारतातील समाजातील सामाजिक न्यायाची नीती तयार केली, जिच्या अंतर्गत दलित समुदायाचे प्रतिनिधित्व सरकारमध्ये सुनिश्चित करण्यात आले. पुणे कराराच्या आधारावरती
आंबेडकरांनी संविधानात आरक्षणाची मागणी पुढे केली आणि त्याचे अंमलात येणे महत्त्वाचे ठरले. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना 1942मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. याचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीसाठी राजकीय हक्क आणि प्रतिनिधित्व मिळवणे हा होता. याचा उद्दिष्ट आणि भूमिका पाहिल्यास तर अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र राजकीय आवाज निर्माण करणे. या संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दलित समाजासाठी स्वतंत्र राजकीय व्यासपीठ तयार केले. ही संघटना अस्पृश्यांसाठी स्वतःचा राजकीय प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संघटना स्थापन करून दलितांचे संविधानिक अधिकार, मतदानाचा हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांचा स्पष्ट विश्वास होता की अनुसूचित जातींना इतर राजकीय पक्षांवरती अवलंबून न राहता स्वतःच्या संघटनेद्वारे राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा हा होता. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया 1956 म्हणजे 3 ऑक्टोबर 1956मध्ये आंबेडकरांनी केला. बहुजन समाजासाठी स्वतंत्र राजकीय व्यासपीठ निर्माण करणे हा उद्देश होता. बहुजन समाज म्हणजे कोण? तर दलित, वंचित, मागासवर्गीय, गरीब यांच्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय मिळवणे हा होता. भारतीय समाजात समानता व धर्मनिरपेक्षता, सामाजिक समरसता प्रस्थापित करणे हा होता. 1942मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणजेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी या नव्या पक्षाची संकल्पना मांडली. त्यांनी समाजासाठी सशक्त राजकीय आधारभूत रचना तयार करण्याचा प्रयत्न केला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 20 जुलै 1945मध्ये झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे संस्थापक होते. मुख्य उद्देश गरीब, दलित, मागासवर्गीय व महिलांसाठी सुलभ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा होता. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा प्रमुख मार्ग आहे या विचाराने बाबासाहेबांनी ही संस्था स्थापन केली. समाजातील दुर्लक्षित व वंचित वर्गाला उच्च दर्जाचं शिक्षण देणे हे मुख्य उद्दिष्ट होते. जातीभेद व भेदभाव, सामाजिक अन्याय नष्ट करण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन आहे यावर बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध परंपरेतील आहे. याचा अर्थ सर्व दुःखांपासून मुक्ती आणि अंतिम शांती प्राप्त करणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धम्मानुसार जीवन जगले आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे निधन देखील महापरिनिर्वाण म्हणून संबोधले जाते. निधनाची तारीख व ठिकाण 6 डिसेंबर 1956 दिल्ली या ठिकाणी. दीर्घकाळाच्या आजारानंतर त्यांचे दिल्लीतील निवासस्थानी निधन झाले. त्यावेळी संपूर्ण देशभरात शोकाची लाट पसरली. अंत्यसंस्कार चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी झाली. बाबासाहेबांचे पार्थिव देह दिल्लीहून मुंबईत आणले गेले. दादर चौपाटीवरील परिसरात म्हणजे समताभूमी त्यांच्या बौद्ध संस्कारानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. याच स्थळी आज चैत्यभूमी हे पवित्र स्मारक उभारण्यात आले आहे. दरवर्षी 6 डिसेंबरला लाखो अनुयायी या भक्तगण चैत्यभूमीला भेट देतात. चैत्यभूमीचे महत्त्व काय? तर चैत्यभूमी ही केवळ समाधी नाही तर ती एक प्रेरणास्थान व श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी महापरिनिर्वाण दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. देशभरात दलित, बौद्ध आणि आंबेडकरी विचारसरणीचे लोक येथे भेट देतात, धम्मवंदना करतात आणि बाबासाहेबांच्या कार्याला वंदन करतात. ऐतिहासिक सामाजिक पार्श्वभूमी. बाबासाहेबांचे निधन म्हणजे भारतीय समाजातील अपूर्णीय नुकसान होते. त्यांनी दिलेले विचार, संविधान, समाजातील समतेचे संदेश हे आजही मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनेक सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक, अनुयायी नवचिंतन व नवसंकल्पना मानतात. बाबासाहेबांचे विचार व सामाजिक परिवर्तनाचा पाया जर पाहिला तर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य यावर आधारित समाजाची संकल्पना मांडली. त्यांच्या विचारांनी शोषित, वंचित, महिलांसह अनेक घटकांचा स्वाभिमान आणि अधिकारांची जाणीव केली. ते केवळ राजकारणी नव्हते तर विचारवंत, तत्त्वज्ञ, समाजसुधारक होते. दलित आणि मागासवर्गीयांना समान अधिकार मिळवून देण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.
त्यांनी भारतीय समाजातल्या जातीय विषमतेला उघडपणे विरोध केला. शिक्षण, कायदे, धर्मांतराच्या माध्यमातून समाजक्रांती घडवून आणली. बाबासाहेबांचे विचार आजही समतेचा मार्ग दाखवतात. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, महिलांचे हक्क हे आंबेडकरांच्या विचारसरणीतून आजच्या धोरणामध्ये रुजले आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे अनेक समाज घटकांनी सशक्तता, जागरूकता, स्वाभिमान मिळवला आहे. आजची पिढी आणि प्रेरणा जर पाहिल्यास नव्या पिढीला बाबासाहेबांचे विचार हे एक दिशादर्शक तारा आहे. अनेक युवक शिक्षणात, प्रशासनात, समाजसेवेत प्रेरित होऊन काम करत आहेत. त्यांच्या संघर्षातून मिळालेली शिकवण जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला ही शिकवण देते. धर्मांतर ही 14 ऑक्टोबर 1956 झाली. नागपूर येथे 5 लाख अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला. मी हिंदू म्हणून जन्म घेतला हे माझं भाग्य, पण हिंदू म्हणून मरणार नाही असे ते बोलले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगातील मानवतेचा दीपस्तंभ होते. त्यांनी दिलेले बोधवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आजही प्रत्येक तरुणाच्या जीवनाचं मार्गदर्शन करतं. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज आपण समानतेच्या वाटेवर चालू शकलो. त्यांच्या कार्याची उंची शब्दात सांगता येणार नाही, ती अनुभवानी लागेल. चला त्यांच्या विचारांचं आचरणात आणूया, कारण बाबासाहेब फक्त इतिहास नाही तर ते भविष्यासाठीची प्रेरणा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.